श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार। आपण पाहता हबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन। पुणे अखिल गुरव समाज संघटनेचे 3 सप्टेंबरला राज्यव्यापी धरणे, 27 सप्टेंबरला महाअधिवेशन। केडगाव चौफुला येथील बोरमलनाथ देवस्थानात 27 सप्टेंबरला गुरव समाजाचे महाअधिवेशन तर 3 सप्टेंबरला राज्यव्यापी धरणे आंदोलन। अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील श्री क्षेत्र बोरमलनाथ देवस्थानात गुरव समाज देवस्थान कृती समितीची बैठक झाली। या बैठकीत देवस्थान व देवस्थानाच्या इनामी जमिनी याबाबत चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली, अशी माहिती राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे यांनी दिली। विविध देवस्थानाला इनामी जमिनी देण्यात आल्या, पण त्यावर धनदांडग्यांनी अवैधरित्या कब्जा केला आहे। देवस्थान इनामी जमिनीला कुळ कायदा लागू होत नसला तरी काही ठिकाणी कुळे दाखवण्यात आली आहेत। इनामी जमिनीवर विक्री खरेदी व्यवहार बेकायदेशीर असताना या जमिनीचे विक्री खरेदी व्यवहार सुरूच आहेत। एकंदरच देवस्थानात देण्यात आलेल्या इनामी जमिनी पूर्णतः पुजाऱ्याच्या ताब्यात मालकी हक्कासह असणे गरजेचे असताना त्याला अनेक फाटे फोडून या इनामी जमिनीचा बोजा उडवला आहे। त्यामुळे अखिल गुरव समाज संघटनेने याबाबत शासनाने योग्य निर्णय घ्यावा यासाठी 3 सप्टेंबर 2026 ला राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यापूर्वी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या जिल्हानिहाय बैठका होणार आहेत। तर 27 सप्टेंबर 2026 रोजी श्री क्षेत्र बोरमलनाथ देवस्थान तालुका दौंड जिल्हा पुणे येथे महाअधिवेशन घेण्यात येणार आहे। या सर्व कार्यक्रमाला गुरव बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अखिल गुरव समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांच्यासह राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा नगरसेवक शीतलदादा शिंदे, जेजुरीचे नगराध्यक्ष जयदीप भैया बारभाई, प्रदेशाध्यक्ष संतोष वाघमारे, सुभाष अण्णा शिंदे, मराठवाडा प्रभारी रंगनाथ गुरव, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी विलास पाटील, देवस्थान कृती समिती प्रमुख ॲडव्होकेट मुकुंदा आगलावे, आबा शेलार, ॲडव्होकेट सचिन रेणुकर, विशेष निमंत्रित सदस्य अशोक पांडे, मुख्य प्रदेश सरचिटणीस अनिल पुजारी, उमेश खंडागळे, महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धाताई साखरे, मनीषाताई पांडे, युवा प्रदेश अध्यक्ष शिवा बिरादार, युवा प्रदेश अध्यक्ष समीर गुरव आदींनी केली आहे। याविषयी बोलताना ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे काय म्हणाले? जय गुरु, जय बोरमलनाथ। आज देवस्थान कृती समितीच्या वतीनं बोरमलनाथ येथे कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। राज्य सरकार जे कायदा आणून पाहतंय त्या कायद्याला वेगळ्या प्रकारे कसा विरोध करता येईल किंवा आपल्या समर्थनार्थ काय करता येईल याची सांगोपांग चर्चा झाली। सर्व चर्चांचे असं ठरलं की येत्या 3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा कार्यक्रम देवस्थान कृती समितीच्या वतीने करण्यात येईल। त्याचबरोबर 27 सप्टेंबर रोजी बोरमलनाथ मंदिर तालुका दौंड जिल्हा पुणे येथे इनाम वर्ग 3 जमीनधारकांचा एक महामेळावा आयोजित करण्याचं निश्चित केलेलं आहे। त्याचप्रमाणे वेळप्रसंगी सरकारला आपल्या भूमिका पटवून देण्यासाठी आपल्याला गरज वाटेल तर आपण मुंबई येथे आझाद मैदानावरती आंदोलन करण्याचं एक निश्चित असं धोरण पुढच्या आगामी 3 महिन्याचा एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे। मी महाराष्ट्रातील सर्व इनाम वर्ग 3 धारकांना विनंती करतो की आपण आता सरकार आपला कायदा बनवून पाहतंय, आपण झोपेचं सोंग न घेता सर्वांनी प्रत्यक्ष सहभाग देऊन या लढ्यामध्ये सहभागी व्हावं। वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई जर लढाई लागली तर ती सुद्धा लढण्यामध्ये आपण कमी पुढे पडू नये। त्याचप्रमाणे लोकशाही प्रधान देशामध्ये डोकी मोजली जातात। आपण अनेक 7-8 जाती या ठिकाणी या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत।
राज्य सरकारला मी या ठिकाणी राज्य सरकारच्या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो की आपण जर आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार नाही केला तर भविष्य काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारला याची किंमत मोजावी लागेल. गावोगावी हिंदुत्वाचं काम करणारे सर्व समाज कायम हिंदुत्वाच्या पाठीशी राहिले, पण दुर्दैवानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणारे हिंदुत्ववादी सरकार हे हिंदुत्व गावोगावी जे हिंदुत्वाचं काम करतंय त्याचा गळा घोटण्याचं काम करतंय. या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि या निमित्ताने सरकारला विनंती करतो की आमच्या मागण्यांचा विचार करून देवस्थान इनाम वर्ग 3च्या जमिनी खालसा करून मूळ सनदधारकांना द्याव्यात. त्याचप्रमाणे जर बेकायदेशीर हस्तांतरण झालं असेल तर त्या जमिनी मूळ मालकांना द्याव्यात. त्याचबरोबर वारस नोंदी ज्या सरकारने थांबवल्यात त्या वारस नोंदी पुन्हा चालू कराव्यात. शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनांचा लाभ या सुद्धा शेतकऱ्यांना मिळावा. आपण शेतकरी सुदृढ करण्याचा प्रयत्न करतात, पण हे जे शेतकरी आहेत 7-8 जातीमधले त्या शेतकऱ्यांवरती कायम सरकार ही दुटप्पी भावना ठेवून सरकार अन्याय करतंय असा आमचा आरोप आहे. या सगळ्या गोष्टींचा सरकारने गांभीर्याने विचार करावा, अन्यथा भविष्य काळामध्ये सरकारला याची किंमत मोजावी लागेल. जय बोरमलनाथ. मित्रांनो, तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा.